सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळणूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. टीईटी परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 याच्यातील सीडीपी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी या घटकाच्या या विषयाच्या आधारित महत्वाची 100 पॉइंट्स आपण चर्चा करत आहोत. तर 36 पॉइंट्स झालेले, आता 37वा पॉइंट्स. जीन पियाजे हे काय म्हणतात बघा. चिल्ड्रन ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्ट नॉलेज ॲज दे मॅन्युप्युलेट अँड एक्सप्लोर द वर्ल्ड. विद्यार्थी हे स्वतः ज्ञानाचा रचना करतात, जे समाजात मिसळल्यामुळं किंवा परिसरात ते गेल्यामुळे परिसराचा अनुभव स्वतः घेऊन त्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे ज्ञान निर्मिती करतात असे ते सांगतात. स्कीमा ही कॉन्सेप्ट सांगितलेले व्यक्ती कोण? जीन पियाजे. पेपरला विचारतात. स्कीमा म्हणजे नेमकं काय? कन्स्ट्रक्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. विद्यार्थ्यांच्या संज्ञात्मक बौद्धिक विकास होत असताना स्कीमाचा वापर करून घेऊन, स्कीमा म्हणजे मानसिक रचना किंवा एखाद्या घटकांचा रचना चौकट, त्याला स्कीमा असे म्हणतात. जीन पियाजे यांनी एक थेरी सांगितलेले, हे पेपरला विचारतात. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी, बौद्धिक विकास सिद्धांत, ज्ञानात्मक बौद्धिक किंवा ज्ञानात्मक विकास सिद्धांत. पियाजे काय म्हणतात बघा. कॉग्निशन म्हणजे अंडरस्टँडिंग करून घेणे, ज्ञान एखादा विषय समजून घेणे. कॉग्निशन डेव्हलप्स थ्रू द कॉन्स्टंट प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द चाइल्ड अँड द एन्व्हायरमेंट. जे लहान लहान मुलं आहेत किंवा जे चाइल्ड, द इंटरॅक्शन बिटवीन चाइल्ड अँड द एन्व्हायरमेंट. विद्यार्थी, मुलं आणि पर्यावरण यांच्यामध्ये सातत्याने इंटरॅक्शन होत असेल, दोघांमध्ये आंतरक्रिया होत असेल, तर विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास होतो असं पियाजे म्हणतात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑटिझम, ह्याला ASD असेही म्हणतात. ASD मेडिकल फील्डमध्ये ऑटिझम ह्याला ASD असे म्हणतात. आता ऑटिझम असलेले मुलं कशी असतात? जे जास्त कोणाशी बोलत नाही, समाजात मिक्स होत नाही, किंवा बोलत असताना डोळ्याला न बघता आपण कोणत्या व्यक्तीसमोर बोलत आहोत त्या व्यक्तींच्या डोळ्याकडे न बघता बोलणे, किंवा लाजणे, किंवा गप्प बसणे, किंवा शांत राहणे, ही लक्षणं ह्या मुलामध्ये दिसतात. स्वमग्नता. आता पुअर सोशलायझेशन, ऑटिझम कशामुळे होत असतो? तर विद्यार्थी सामाजिक प्रक्रियेमध्ये भाग घेत नसेल, किंवा स्टिरियोटाइप बिहेवियर, त्यांचं वर्तनात बदल होत आहे, स्टिरियोटायपिक, आणि पुअर कम्युनिकेशन, अस्पष्ट संप्रेषण असेल तर ऑटिझम निर्माण होतो. असिमिलेशन, आत्मसात करणे. असिमिलेशन म्हणजे संग्रह करून घेणे. असिमिलेशन इंग्रजीचा हा वर्ड आहे, असिमिलेशन. अगोदर जे घटक आहे, अगोदर जे नॉलेज आहे, अगोदर जे काय विषय आहे त्याच्यामध्ये नवीन माहिती मिसळ करून घेणे, नवीन त्याच्यामध्ये ऍड करून घेणे, नवीन त्याच्यात मिक्स करणे, असिमिलेशन. आता दूध आहे, दुधात आपण साखर टाकून त्याचं मिश्रण केलं तर साखर त्या दुधात मिश्रण झालेलं, असिमिलेशन झालं, ते आत त्याच्यामध्ये मिसळून गेलेलं. आत्मसात करणे, असिमिलेशन. प्रोसेस ऑफ टेकिंग इन न्यू इन्फॉर्मेशन इन टू अवर ऑलरेडी एक्झिस्टिंग स्कीमा. जे ज्ञानाचा चौकट आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये नवीन माहिती मिसळून घेणे म्हणजे असिमिलेशन. इथं बल्लार्ड म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी काय म्हणतात बघा. प्रोजेक्ट वर्कला एक त्यांनी सेंटेन्स दिलेले. ए प्रोजेक्ट इज अ बिट ऑफ रिअल लाईफ दॅट हॅज बीन इम्पोर्टेड इन टू द स्कूल. जो प्रकल्प पद्धत आहे, जे प्रोजेक्ट आपण विद्यार्थ्यांना देतो, प्रकल्प देणं म्हणजे विद्यार्थ्यांना प्रकल्प देणं म्हणजे
रिअल लाईफचा घटक, रिअल लाईफचा इन्फॉर्मेशन, रिअल लाईफचा घटना, रिअल लाईफचा स्टोरी, रिअल लाईफचा इन्फॉर्मेशन शाळात घेऊन येणे असा त्याचा अर्थ होतो. जिवंत उदाहरण शाळात घेऊन येणं म्हणजे प्रकल्प पद्धत, असं बल्लारड्याने सांगितले. महात्मा गांधीजींचं हा फेमस वाक्य आहे, हे पेपरला विचारतात. आवर एज्युकेशन हॅज गॉट टू बी रिव्होल्युशनाइज्ड. द ब्रेन मस्ट बी एज्युकेटेड थ्रू द हँड्स. कृतीतून विद्यार्थ्यांना शिकवा. कौशल्य आधारित शिक्षण मुलांना सांगा. अगोदर हाताला काम द्या, हातातून कौशल्य मुलांना शिकवा, मग त्याच्यानंतर ब्रेन ऑटोमॅटिकली डेव्हलप होतो, असं महात्मा गांधीजीने याने सांगितले. ब्रेनला शिकवण्या अगोदर हाताला शिकवा, किंवा हाताला शिकवा, मग नंतर ऑटोमॅटिकली ब्रेनचा डेव्हलपमेंट होतो. कृतीतून शिक्षण देणे, मुलांना कृतीयुक्त शिक्षण द्या. हस्तकौशल्य मुलांना शिकवा, त्याच्या माध्यमातून शिक्षण द्या, असं महात्मा गांधीजीने सांगितले. फ्रान्सिस गॅल्टन म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी एक अतिशय प्रसिद्ध थिअरी सांगितलेले. हे ह्याच्यावरनं प्रश्न विचारतात. ह्यांना द फादर ऑफ युजेनिक्स असे म्हणतात. फादर ऑफ युजेनिक्स, सुप्रजनन शास्त्राच्या जनक फ्रान्सिस गॅल्टन. सु म्हणजे चांगलं, प्रजनन म्हणजे संतती उत्पत्ती करणे. आता लग्न झाल्यानंतर मुलं होतात. आता आई वडील खूप हुशार असेल, आई वडिलांचा बौद्धिक क्षमता जास्त असेल, तशाच पद्धतीचा मुलांचा जन्म होतो. हेरेडिटीचा इफेक्ट होत असतो. आता वाईट लोकांचं मुलं ही वाईट जन्मतात. ह्यांनी सांगतात फ्रान्सिस गॅल्टन. मग जे चांगल्या लोक आहेत, मग चांगल्या लोकांना दोन तीन लग्न करून द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. बाबा म्हणजे काय या थेरी थोडं विचित्र आहे बाबा. जे चांगलं आणि स्टँडर्ड लोक आहेत त्यांना 2, 3, 4, 5 लग्न करून द्या, त्यांना जास्त संतती उत्पत्ती होऊ दे. कारण त्यांच्यासारखं वडील चांगला असल्यामुळे, वडील हुशार असल्यामुळे, वडिलाकडे संस्कार तसाच मुलं जन्माला येतील, असं फ्रान्सिस गॅल्टन म्हणतात. या तुमच्या थेरीला आमचे मॅडम दनादन देतो तुमच्याला. लक्षात आलं ना तुम्हाला? चांगलं. सुप्रजनन शास्त्राचा जनक ह्या फ्रान्सिस गॅल्टन यांना म्हणतात. आता कॅनॉन ह्याने काय सांगितलं बघा. ही डिस्क्राइब्ड द डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी बेस्ड ऑन ग्लँड. हा व्यक्तिमत्वामध्ये अनेक प्रकार आहे, पर्सनॅलिटीमध्ये अनेक प्रकार आहे, आणि ते प्रकार अंतस्राव ग्रंथीच्या आधारे व्यक्तिमत्वाचा प्रकार सांगितलेले व्यक्ती कॅनॉन आहे. पर्सनॅलिटी, डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी बेस्ड ऑन ग्लँड्स, अंतस्राव ग्रंथीच्या आधारे व्यक्तिमत्वामध्ये प्रकार आहे, असं कॅनॉन यांनी सांगितलेले. धन्यवाद.